Everyone. Today I am starting a new journey. So I am taking a 21-day challenge to rebuild my life. Hi, good morning. Welcome to the day 19 of my 21 Day Rebuild Challenge. So let's start the day. संपलंय पीनट बटर दुसरं पण मागवलं ते येईल आज दुपारी. सो काय खायला नाही आज वर्कआउट कारण सगळं संपलं घरी जायचं त्यामुळं काय घेतलं नाही म्हटलं खराब होईल परत जर राहायचं ठरलं तर अजून 1-2 दिवस आवरून जिमला जायचं. सो इथे स्पष्ट लिहिलं आहे की लिफ्टचा वापर करू नये जिममध्ये जाण्यासाठी पण आज ही आली माझ्यासोबत तिला आज लेग्स मारायचे तेव्हा आज लिफ्टचा वापर करतो. परत चप्पल घालते कारण की माझ्याकडनं बोलताना चुकलं झालं त्यामुळे तिने परत ॲक्टिंगसाठी माझ्याकडे बोललं चल चल चल. आता जिमला आलो आहे आणि आता 5 वाजलेत. पृथ्वी नाही आला आज तर मग ही उठली होती. येस आणि आता क्राऊड पण वाढायला लागला आहे. सो भेटू थोड्या वेळाने. आजचा थॉट छान आहे आजचा थॉट पण. जस्ट शावर झालाय नाश्ता झालाय स्मूदी घेतलं ती पण अर्धी घेतली थोडी राहिली आवरलंय थोडं आवरायचं राहिले आणि कॉलेजला जायचं आणि मग झोप आली डोळे लाल झालेत माझे एकदम. आता कॉलेजवरून घरी आलो आता पाहिलं आपलं पार्सल आलं आणि जे की ते भाऊने स्पॉन्सर केलं आहे त्याने घेऊन ठेवलं त्याने पे केलं. आवडत आज काय बाकीची ॲक्टिव्हिटी होतील कारण की घरी चाललो ना त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन आहे जायचं 6 वाजता बड्डे आम्ही निघणार आहे आत्ता आवरून. आणि उद्या तर संडे आहे उद्या जिमला सुट्टी असते त्यामुळे नो टेन्शन तरी जाईल जॉगिंगला वगैरे जर पाऊस नसला तर. कारण घरी एवढा पाऊस चालू आहे की बस हो पाऊस नसेल म्हणून ठीक आहे बघूयात भेटूयात मग डायरेक्ट संध्याकाळी बड्डेला. Hello, today is my daughter's first बर्थडे. So say everyone हॅपी बर्थडे. Happy birthday. मोकर चमकतोय तू का बरं असं झालं. खतरनाक टेस्ट आहे. असला चमकतोय. आपल्यासोबत आहे अंकुर आणि आपण गावात फिरतोय म्हणजे आता घरी आलं की गावात येणं हे फिक्स असतं नाही का एक चक्कर मारायची. काय मग अंकुर काय बोलायचंय का? कसे आहात तुम्ही सगळे? नाही एक आब्याला निरोप एक आब्याला काय निरोप द्यायचा नको ते ऑन स्क्रीन नाही बोलता मला. तुला निरोप मला कसं ऑन स्क्रीन देता येत नाही फोन करून देतो निरोप. हा अभि गु का निघालोय आणि आपल्यासोबत आहे भैया हाय गाईज आणि BNDSO4 पण आहे आणि आपो पण आहे. जर्नी खूप मोठी 6 इथंच वाजलेत आणि गेट पडले 15 मिनिटं थांबून सुद्धा ट्रेन नाही आली अजून. बोलतोय तो काय खोटं ट्रेन येऊन बोलतोय गेलीये. नाही येऊन गेली अजून एक इथे क्रॉसिंग आहे ना. फिरणं आलं आणि फ्रेश होऊन जेवण वगैरे झालं. आज इंडिया पाकिस्तानची मॅच असल्यामुळे खूप कालवा होता तर त्याला म्हटलं मला ब्लॉग शूट करायचं आहे तुम्ही बेडरूममध्ये बसा तर ते बेडरूममध्ये बसलं आणि माझा व्लॉग टाकायचा राहिला आहे कालचा मला ते आत्ता आठवलं तर मग मी असं ठरवलं की आजचा आणि कालचा तो दोन्ही एकत्र करू 19 आणि 20 डेजचा एकत्र करून टाकू. आणि आज संडे असल्यामुळं घरी होतो आणि घरी मला वाटलंच होतं की पाऊस असणार म्हणजे असणार आणि एवढा पाऊस चालू आहे घरी की त्याला काही लिमिटच नाही. मी उठलो होतो त्यावेळेस तर पाऊस चालू होता त्यामुळं काहीच करता नाही आलं. परत झोपलो थोडा वेळ मग बाकीच्या गोष्टी आवरल्या आणि मग माझ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजचा 2 दिवस थोडंसं गॅप पडला आहे ते आज कवर करेलच पण झोप पण आली असं वाटतंय.
मग आता थोडेफार बुक्स वाचलं आणि बाकी जे राहिले ते कवर करायचं, झोपायचं लवकर, आणि सकाळ उद्या लवकर उठायचं आहे. आणि उद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या लास्ट डे चॅलेंजचा 21वा दिवस आहे उद्या माझा चॅलेंजचा. एक्सायटेड आहे मी पण त्या दिवसासाठी. पण नंतर असं वाटेल की व्हिडिओ काढायची सवय लागली, चॅलेंजचं पुढं कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे कसं मी म्हणजे आपलं रुटीन तर तेच ठेवणार आहे, सकाळी लवकर उठून आवरून हे करून ते करून जे करत होतो तेच, फक्त व्हिडिओ नाही शूट करणार. सो त्यामुळे थोडंसं बोर वाटेल किंवा एक नाही का सवय लागली असती व्हिडिओ काढायची, पण ते नाही असणार, नाही काढणार व्हिडिओ उद्यापासून. फक्त लाईफवर फोकस करायचा, आता बाकीच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून प्लस स्टडी वगैरे करायचं. आणि बाकी खूप गोष्टी आहेत त्या आपण उद्या डिस्कस करू, कारण की आत्ता मला खूप काम आहेत. माझं 2 दिवसात सगळं मागं पडलेलं पुढं आणायचं. चालेल, भेटूयात आपण उद्या सकाळी. सो बाय बाय, गुड नाईट.